देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने मला असंच एका मंत्र्याचं मी पितळ उघडं पाडलं म्हणून मला खोटे गुन्हे दाखल करून अरेस्ट केली होती. आता सांगायचा मुद्दा असा आहे की विधिमंडळ अधिवेशन कालावधीमध्ये सरकारच्या विरोधातील अनेक मुद्दे जनमानसामध्ये गेले, अनेक मुद्द्यांवरून वातावरण तापलं, जनमानसामध्ये नाराजी ओढवली. तर हे जे मुद्दे होते कुठले तर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमधली हाणामारी असेल, यांच्यामधली शिवीगाळ असेल, हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये जाऊन त्या कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली, बेदम मारहाण केली आणि ते टॉवेल आणि बनियनवर खाली आलेले होते आणि अशा पद्धतीने गुंडासारखी मारहाण करणे हे चुकीचं आहे. हा एक मुद्दा. आणि तिसरा हे 72 लोकांचा हनी ट्रॅप. तर ह्या तिन्ही मुद्द्यांवरून विधानसभेमध्ये वातावरण तापलेलं होतं. तर ह्या तिन्ही गोष्टीमध्ये काय केलं की देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर केला, गृह खात्याचा गैरवापर केला आणि विरोधकांवरच उलट आरोप केले. म्हणजे कालचा जर लोकसत्ताचा अग्रलेख बघितला तर त्याच्यामध्ये राणा दाम्पत्य असेल, संजय गायकवाड असतील, गोपीचंद पडळकर असतील, भुमरे असतील, यासारखे जे उठफटांग जे नेते आहेत त्यांच्यावर लोकसत्ताच्या अग्रलेखामध्ये सडकून टीका केलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड असतील किंवा रोहित पवार असतील यांच्यावर मात्र कुठेही टीका त्या अग्रलेखात करण्यात आलेली नाही. जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या विरोधात आंदोलन करत असताना रोहित पवार पोलीस जे दादागिरी करत होते त्या दादागिरीच्या अनुषंगाने रोहित पवार बोलले होते की आवाज खाली करून बोला, हात दाखवू नका, असं ते बोलले. त्या मुद्द्यावर रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एवढंच नाही तर 2-4 दिवस अगोदर रोहित पवार यांचं नाव ईडीच्या एका प्रकरणात सुद्धा गुंतवण्यात आलं. का तर रोहित पवार फार बोलतात, सरकारचे अनेक घोटाळे उघड करतात, असं हे सगळं होतं. तर याच्यामध्ये खरं तर गोपीचंद पडळकर यांच्यावर राज्यभरातून टीका होते, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना सांभाळून घेतलं आणि जितेंद्र आव्हाड असतील किंवा अन्य लोक असतील रोहित पवारांसारखे यांच्यावर मात्र त्यांनी टीका केली. दुसऱ्या बाजूला संजय गायकवाड यांनी मारहाण केलेली होती, त्यांच्यावर सुद्धा कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही, अद्याप तरी तसं काही पुढे आलेलं नाही. तिसऱ्या बाजूला हनी ट्रॅप ही जी घटना आहे त्याच्यामध्ये हनी नाही आणि ट्रॅपही नाही असं ते सभागृहात बोलले.